अध्यक्ष महाराज, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे आणि आपले मंत्री तरुण आहेत आणि आता त्यांच्याकडे पहिल्यांदा हे मोठी जबाबदारी आलेली आहे. मुख्यमंत्री सडक योजना असेल की प्रधानमंत्री सडक योजना असेल, हे रस्ते जवळपास 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरनी मेंटेन करायचे असतात. पण एकदा रस्ते झाले की आमच्या काही लक्षात असं आलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात होतो हा खेळ की त्याला 5 वर्ष मेंटेन केले जात नाही. त्याचं बरोबर ते कॉन्ट्रॅक्टर आणि तुमचे अधिकारी असं ते ताळमेळ चालतं आणि मग 5 वर्ष संपलं की झालं, त्याचं संपला कार्यक्रम. पण हा जो पैसा आहे हा अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या विभागात होतं असं आमच्या निदर्शनास आहे. आणि म्हणून आपल्या विभागाच्या माध्यमातून हे पुढच्या काळात असं होऊ नये. आता जे आपले चाललेत जे 5 वर्षाचे जे काही रस्ते झाले आता आहेत मेंटेनन्ससाठी, ते अद्यावत असावे आणि ज्या भागामध्ये अशा पद्धतीचं कुठलं झालं तर त्या अधिकाऱ्यालाच सेवेतूनच मुक्त करणार अशा पद्धतीचं धोरण शासन आखेल का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय पटोले साहेबांनी आता जो प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून जे रस्ते होतात त्याला 5 वर्षाचा मेंटेनन्स आहेच आणि केला पाहिजे, बंधनकारक आहे. अनेक ठिकाणी असं होतं की रस्ते खराब होतात आणि त्या ठिकाणी मेंटेनन्स होत नाही असं त्यांचा कंप्लेंट आहे. तसं जर स्पेसिफिक कुठं घडत असेल, मुख्यमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री सडक योजना ही या राज्यासाठी मार्गदर्शक अशी योजना आहे. यामधली कामं आपण बघतो गुणवत्तापूर्वकच होतात. त्यासाठी अनेक निकष त्या गुणवत्तेचे आहेत. ते निकष सगळे पूर्ण करावेच लागतात. तरी पण असं काही स्पेसिफिक कुठं झालं असेल तर आपण निश्चितपणे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करू. आणि स्टँडिंग सूचना आहेतच, 5 वर्षाचा तर कायदाच आहे, 5 वर्षाचा मेंटेनन्स करायचा आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता नव्यानं व्हाईट टॉपिंगचे रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आपण बघतो की डांबरी रस्त्याचा मेंटेनन्स लगेच करायला लागतो, 2 वर्ष 4 वर्षात मेंटेनन्स करायला लागतो. आता ग्रामीण भागातले 1000 वस्तीपर्यंतचे रस्ते किंवा ग्रामीण मार्ग हे व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीटनं जोडण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे रस्त्याचा मेंटेनन्स पण कमी होईल. परंतु आपण जर सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणार का, तर निश्चितपणे जर त्या कामामध्ये हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होईल.